नमस्कार मित्रांनो, सध्या शिक्षण क्षेत्रावर होत असलेल्या चर्चेबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकाश घेऊन टाकूया। खरं तर शिक्षण क्षेत्र हे सर्व क्षेत्राचं केंद्रबिंदू मानलं जातं। काही विचारवंतांनी अशी मत व्यक्त केलेली आहे की कोणत्याही देशाला जर तुम्हाला नेस्तनाबूत करायचं असेल तर त्याच्यावर अणुबॉम्ब वगैरे टाकण्याची काही गरज नाही। त्या देशाची शिक्षण व्यवस्था जर तुम्ही बरखास्त केली तर ते राष्ट्र रसातळाला जातं। इतकं महत्त्वाचं हे शिक्षण क्षेत्र आणि सध्या आपल्या भारत देशामध्ये शिक्षण क्षेत्रात घडलेल्या घटनांमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। मग ते जनमानसात असो किंवा समाज माध्यमावर होणारी चर्चा असो। बघा, या महिन्याभरामध्ये आपल्या देशामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या। पहिली गोष्ट, नीट परीक्षा जी नीट झालीच नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारचं जे CBSE बोर्ड आहे त्या बोर्डाच्या निकालमध्ये झालेला घोळ। तर नीट परीक्षेवरती आपण काही वाच्यता न करता जो दुसरा मुद्दा आहे, केंद्र सरकारच्या CBSE बोर्ड एक्झाम जी झाली 12वीची, त्या 12वीच्या परीक्षेमध्ये जो निकाल लागला त्या निकालामध्ये जो घोळ झाला, यावर या व्हिडिओमधून आपण प्रकाश घेऊन टाकूया। निकालामध्ये घोळ कसा झाला, हा घोळ का झाला, आणि नवीन प्रणाली जी आहे OSM ऑन स्क्रीन मार्किंग, ही प्रणाली काय आहे, या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे कसं नुकसान झालं, आणि भविष्यामध्ये जर ही प्रणाली राबवायची असेल तर कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, उपाययोजना काय करायला पाहिजेत, यावरती सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया। आपल्याला माहित आहे की 13 मे 2026 रोजी CBSE 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला। या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळजवळ 4 लाख विद्यार्थ्यांनी फेर तपासणी, पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळावी यासाठी ऍप्लिकेशन केलं। मित्र हो, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी होते 17,68,000, आणि फेर तपासणी, पुनर्मूल्यांकन किंवा मला हे जे मार्क मिळालेले आहेत हे मान्य नाहीत, मला खूप मार्क कमी पडले, या उद्देशानं 4 लाख विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनसाठी ऍप्लिकेशन केलं। यावरून एक गोष्ट लक्षात येते की 17 लाख विद्यार्थी आणि 4 लाख विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलं फेर तपासणीसाठी, याचाच अर्थ म्हणजे 1/4 जवळजवळ 25% विद्यार्थ्यांना CBSE बोर्डानं लावलेला निकाल मान्य नव्हता। आता इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन आल्यानंतर फेर तपासणीसाठी हे लक्षात आले की आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये कुठेतरी घोळ झालेला आहे। हा घोळ कुठे झालेला आहे की त्यांनी जी पहिल्यांदा याच वर्षी OSM प्रणाली म्हणजे काय, ऑन स्क्रीन मार्किंग, ही जी पद्धत प्रणाली वापरली त्याच्यामध्ये कुठेतरी घोळ झालेले हे त्यांच्या लक्षात आलं। आता सुरुवातीला आपण OSM प्रणाली काय आहे हे समजून घेऊया। OSM प्रणाली म्हणजे ऑन स्क्रीन मार्किंग। पूर्वी काय होतं की उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परीक्षकांच्याकडे उत्तरपत्रिका पाठवल्या जात होत्या। ही प्रणाली म्हणजे पेनाशिवाय संगणकावर पेपर तपासणे थोडक्यात। मग पूर्वी काय केलं जायचं की ते पेपर, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या परीक्षकांच्याकडे दिल्या जायच्या, त्याची वाहतूक व्यवस्था आली, त्यांनी तपासल्यानंतर त्याचे पुन्हा गट्टे बांधून ते जमा करणे, इथपर्यंतचा सगळा हा प्रवास होता। तर यावर्षी बोर्डाला काय वाटलं की बाबा यावर्षी आपण स्मार्ट पद्धतीनं काम करूया, आणि त्यामुळे त्यांनी OSM प्रणाली राबवली की जी महाराष्ट्रात पहिल्यांदाच YCM मुक्त विद्यापीठाने ही राबवली होती। आता ही पद्धत स्मार्ट आहे, याच्यामध्ये वेळेची बचत होते, शिवाय पूर्वीची जी पद्धत होती की जी पेपर पाठवणे, वाहतूक आली, त्याचं संरक्षण आलं, पुन्हा जमा करणे, हा सगळ्याला फाटा देऊन डायरेक्ट स्क्रीनवरती त्यांनी मार्क टाकणे, आणि ते आपोआप म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये आपोआप त्याचं गुणांकन होत होतं, गुणांची बेरीज होत होती। जसं आपण पॅटचे पेपर तपासल्यानंतर पुढच्या पानावरती म्हणजे पहिल्या पानावरती पुन्हा सगळ्या मार्कांची बेरीज करावी लागत होती, तर इथं मात्र तसं नाही, इथं डायरेक्टली ती बेरीज यायची किंवा पानावरची आपण शेवटी 5 पैकी किती पडले, परत 2 पैकी किती पडले, सगळ्यांची बेरीज पानाच्या शेवटी करत होतो। ती सुद्धा पद्धत इतकी स्मार्ट की ती आपोआप बेरीज व्हायची, त्यांनी फक्त मार्क तिथे टाकायचे, अशी स्मार्ट पद्धत होती। परंतु विषय काय झाला, 17,68,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका 96 लाख झाल्या, म्हणजे जवळजवळ आपण 1 करोड पकडूया। या उत्तरपत्रिका पहिल्यांदा स्कॅनिंग करायला पाहिजे, तर मग तपासणीसाठी संगणकावर जातील। मग यासाठी CBSE बोर्डानं काय केलं की या उत्तरपत्रिका तपासण्याचं ठेका, याचं काम एका कोएम्ट एज्युकेट या तेलंगणामधील एका संस्थेला दिला। आता ही संस्था काय आहे, तिचा बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळी माहिती आधी घ्यायला पाहिजे होती। ऍक्च्युली समाज माध्यमावर अशी टीका होते। दुसरी ही की जी पहिल्यांदा निविदा मागवली होती, त्या निविदेमध्ये जे नियम होते ते पहिल्यांदा कडक होते,
आणि नंतर त्याचे नियम शिथिल केले. मग काही लोक असं म्हणतात की या बोर्डाला जी को इम्पॅक्ट एज्युकेट जी काही संस्था आहे या संस्थेला देण्यासाठीच नंतरचे नियम शिथिल केले होते की काय, आता आपल्याला असं बोलता येत नाही, परंतु समाज माध्यमावरती टीका केली जाते. ठीक आहे, या कंपनीला त्यांनी ते स्कॅन करण्याचा ठेका दिला. आता या कंपनीनं जे उत्तरपत्रिकांचं स्कॅनिंग केलं तिथंच मोठा घोळ झाला. या उत्तरपत्रिकांचं जे स्कॅनिंग केलेलं होतं त्याचं रिझोल्युशन खूप कमी होतं, योग्य पद्धतीनं उत्तरपत्रिका स्कॅन झाल्या नव्हत्या, अस्पष्ट होत्या, त्याचबरोबर त्याची जी क्वालिटी होती ती खराब होती. अशा पद्धतीच्या चुका झाल्यामुळं पेपर तपासताना अडचणी झाल्या. रिझोल्युशन कमी, ते झूम केल्यानंतर सुद्धा ते अस्पष्ट व्हायला लागलं, स्पष्ट दिसत नव्हतं. त्याचबरोबर काही उत्तरपत्रिकाचे जे पेपर होते तर ते तपासणाऱ्यांना किचकट वाटायचं. काही अशी समाज माध्यमावरती व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की आम्हाला ते पेपर तपासूच वाटत नव्हते, म्हणजे काही आम्ही मार्कही दिले नाही. आता बघा, याच्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जेव्हा ही पद्धत राबवतोय तर टेक्निकली प्रॉब्लेम येणार, ह्या गोष्टी मान्य करायला पाहिजे. दुसरी गोष्ट की पेपर तपासणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, जर आपण विचार केला तर पेपर तपासणाऱ्या व्यक्तींचं एज हे 45+, 50+. आता या वयातील जे परीक्षक आहेत त्या परीक्षकांना साहजिकच तंत्रज्ञानाचं किंवा आपण ज्याला म्हणतो टेक्नो सीव्ही याच्यामधलं परिपूर्ण ज्ञान एकदम मास्टर असतीलच असं नाही, तो एक प्रश्न. दुसरा विचार केला तर 45+, 50+ एज असलेल्या या व्यक्तींना काही डोळ्याचे म्हणजे आजार असतील की त्यांना स्क्रीनवरती त्रास होत असेल, यासारख्या समस्या असणार. मुळातच आपल्या मोबाईलमुळे आपलं स्क्रीन टाइम वाढलेला आहे. पुन्हा त्याच्यामध्ये त्या संगणकावर पेपर तपासणं, ऍक्च्युअल तसा पेपर तपासणं पेनानं ऑफलाईन खूप सोपं आहे, परंतु तो स्क्रीनवर तपासणं म्हणजे पुन्हा ती सगळी तारेवरची कसरत आहे. आता याच्यामध्ये काही शिक्षकांनी अशाही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की ती आकृती व्यवस्थित दिसत नव्हती, मग त्यांनी ते आपले ऑल ओव्हर मार्क देत गेले आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांची अपेक्षा होती त्यांना कमी गुण मिळाले. त्यांची उत्तर भली चांगली असतील ती पण स्कॅन चांगली झाली नाही, त्यामुळे त्यांना मार्क नाही पडले. असा सगळा घोळ या OSM प्रणालीमध्ये झाला. काही शिक्षकांनी पुणे असेल किंवा मुंबई असेल त्यांचे व्हिडिओ आहेत की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी उत्तरपत्रिका तपासताना नकोसं वाटत होतं, आम्ही काही विद्यार्थ्यांना मार्क दिवशी वाटत नव्हतं की इतकी परिस्थिती निर्माण झाली होती आणि दिवसाला जास्तीत जास्त 20च प्रश्न उत्तरपत्रिका तपासता येतील अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. काही शिक्षकांनी तर वेळेची बचत व्हावी म्हणून शाळांमध्ये पेपर तपासले शाळेच्या संगणकावरती. आता शाळांमधली परिस्थिती आपण पाहतोय, आपण जरी पेपर तपासायला लागलो तर विद्यार्थ्यांची होणारी गडबड, कोण मध्येच डिस्टर्ब होते, मधली सुट्टी होते, त्याही शाळांमध्ये तीच परिस्थिती राहणार. आणि मग अशा या व्यत्ययामुळे काही ठिकाणी मग नेटवर्क नसेल, लाईट गेली असेल, अशा तांत्रिक गोष्टी असतील. वर्गामध्ये जर शाळांमध्ये जर पेपर तपासत असेल तर मधली सुट्टी झाली, कोणी बोलवलं, ऑफिसचे मीटिंग असेल, मुख्याध्यापकांनी बोलवलेले असेल, अशा सगळ्या कारणांच्यामुळं त्याच्यामध्ये एकवाक्यता, पेपर तपासण्यामध्ये एकवाक्यता येत नव्हती. आणि हा सगळा जो घोळ झाला त्याच्यामुळं आता इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांच्या फेर तपासणीसाठी, पुनर्मूल्यांकनासाठी किंवा प्रश्न उत्तरपत्रिका मागण्यासाठी जर ऍप्लिकेशन आले असतील, अर्ज केले असतील तर निश्चितच ही चूक CBSE बोर्डाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी ज्या कंपनीला म्हणजे कोएम्प्ट एज्युकेट या कंपनीला जी कामगिरी दिली होती, जो ठेका दिला होता उत्तरपत्रिका स्कॅनिंग करण्याचा, त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केली, दंडात्मक कारवाई केली. आणि केंद्र सरकारनं CBSE बोर्डाचे जे अध्यक्ष होते राहुल सिंग आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली केली. आता या निर्णयावर सुद्धा समाज माध्यमावरती टीका करण्यात आली की त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं, त्यांना सस्पेंड करायला पाहिजे होतं, त्याऐवजी त्यांची बदली का केली. आता हे आपण बोलू शकत नाही. आता आपण शिक्षण विभागाचाच घटक असल्यामुळे आपल्याला या गोष्टीवरती बोलता येत नाही, परंतु खऱ्या अर्थानं बदली न करता सस्पेंड करायला पाहिजे होतं, कारण इतका मोठा घोळ झाला. 4 लाख विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलं, काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, इतका सगळा मोठा घोळ झाला तर या अधिकाऱ्यांच्या सस्पेंड करायला पाहिजे होते अशी समाज माध्यमावरती चर्चा आली. आपण याला सहमत आहे नाही याचा अजिबात संबंध नाही, कारण आपण शिक्षण विभागाचाच एक घटक पडतो. समाज माध्यमावरती याच्यावर मात्र प्रतिक्रिया आली होती की त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं. आता पुढचा मुद्दा हा आहे की CBSE बोर्डानं जी राबवलेली प्रणाली होती ऑन स्क्रीन मार्किंग,
ही प्रणाली खरोखरच त्यांना लाभदायक झाली का? तर निश्चितच नाही. आता मुद्दा हा आहे की पुढच्या वर्षी किंवा पुढील काळामध्ये जर त्यांना ही प्रणाली राबवायची असेल तर कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे. सुरुवातीला पेपर तपासणीचं काम देणार आहे, त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे, त्यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. काही शिक्षकांनी सांगितलं तर 1 आठवड्याचं आम्हाला प्रशिक्षण दिलं होतं पेपर कसे तपासायचे वगैरे. तर याच्याबद्दल योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण झालं पाहिजे की जेणेकरून अचूक पद्धतीचं मूल्यमापन व्हायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. त्यानंतर या प्रणालीमध्ये येणाऱ्या टेक्निकली बाबीवरती लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबर योग्य कंपनीला हे त्यांनी टेंडर म्हणजे जे ठेका आहे तो द्यायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने स्कॅन झालं तरच त्याचे गुणदान योग्य पद्धतीने होईल. आता या पद्धतीचे फायदे आणि तोटे जर आपण विचारात घेतले तर निश्चितच ही चांगली पद्धत आहे. आता याचे फायदे काय आहेत की वेळ वाचतोय आणि पूर्वी काय व्हायचं, सगळी गुणांची बेरीज करावी लागायची होती. काही वेळा गुणांची बेरीज चुकायची, परंतु याच्यामध्ये तुम्ही एकदा मार्क दिले की कोणत्याही पद्धतीची चूक होत नाही, सगळे गुण तुमचे कॅल्क्युलेट होतात. पाठीमागच्या पानावरचे सगळे गुण पुढच्या पानावरती तुम्हाला बेरीज त्याची होऊन येते त्या सॉफ्टवेअरमध्ये. याच्या आधी काय व्हायचं, काही वेळा मग शेवटी मॅन्युअल काम आहे ना ते, त्याच्यामध्ये गुणांची बेरीज करताना काही वेळा एखाद्या पर्यवेक्षकाकडून गुणांची बेरीज चुकायची, तर याच्यामध्ये होत नाही. आणि जुन्या पद्धतीमध्ये सगळा उपद्याप आला, ते सगळे पेपर गोळा करणे, त्याचे गट्टे बांधणे, त्याचबरोबर जिल्हा वाईज विभाग वाईज कसं असेल तसे ते डिस्ट्रीब्यूट करणं, तपासल्यानंतर पुन्हा त्यांचे गट्टे जमा करणे, हा सगळा जो यंत्रणा होती या यंत्रणेवरती होणारा खर्च वाचला. आणि इकडे मात्र स्क्रीनवरती उत्तरपत्रिका येते, स्क्रीनवरती उत्तरपत्रिका तपासणे, बस हेच काम आहे. परंतु हे काम स्मार्ट तेव्हाच होईल जेव्हा त्यावरती लक्षपूर्वक काम करायला पाहिजे आणि त्याच्यामधले येणारे धोके कोणते आहेत हे धोके ओळखून त्याच्यावर उपाययोजना आणि त्याची तयारी चांगली व्हायला पाहिजे. उपाययोजना करायला पाहिजेत आणि त्याचे धोके कोणते आहेत हे ओळखून पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या शिक्षकांना हे पेपर तपासायला दिले जाणार आहेत त्यांचं परिपूर्ण मार्गदर्शन, परिपूर्ण त्यांना प्रशिक्षण होणं खूप गरजेचं आहे. मित्रहो, आजच्या हे व्हिडिओमध्ये आपण शिक्षण क्षेत्रातील CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ या मंडळाने घेतलेली ही परीक्षा आणि यावर्षी या परीक्षेच्या निकालामध्ये झालेला घोळ यावर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकाश जो टाकला. संपूर्ण कशी घडली प्रक्रिया, समाज माध्यम, त्याचबरोबर विद्यार्थी पालक यांच्या प्रतिक्रिया कशा आल्या आणि ही नवीन प्रणाली जी आहे ऑन स्क्रीन मार्किंग ही काय प्रणाली आहे याच्यावरती प्रकाश जो टाकला. तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट्स करा. ही OSM ऑन स्क्रीन मार्किंग प्रणाली योग्य आहे का? परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत, काही विद्यार्थ्यांनी फेर तपासणीसाठी अर्ज केले, तर हा जो काही घोळ झाला याला जबाबदार कोण आहे आणि भविष्यामध्ये असे घोळ होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.